त्यासाठी प्राण्यांची आणि काही फळांची, भाज्यांची चित्र घेऊन सराव करू लागले. कुत्रा या शब्दाची आपण बोलतानाची हालचाल ओळखणं फार कठीण आहे. कारण क हा वर्ण घशातून बोलला जातो आणि आपण जर पाहिलं म्हणजे आरशासमोर उभं राहून क हा वर्ण बोललो तर क चा उच्चार कसा होतो? क या वर्णाचा उच्चार काढतानाची हालचाल दिसतच नाही. मला जेव्हा या वर्णमालेच्या उच्चाराची गंमत समजली तेव्हा तर मी फार हैराण झाले. कारण आपण जी भाषा बोलतो त्यातले वर्ण कसे, कुठून उच्चारतो याकडे आपण कधी लक्षच दिलेलं नसतं. प, फ, ब, भ, म हे सर्व वर्ण ओठावर उच्चारले जातात. आपण आपले दोन्ही ओठ एकमेकांवर मिटून एकदम विलग करतो. हवा बाहेर न फेकता स्फोट करतो. त्यात पण वेगळेपण आहे. प या वर्णाचा उच्चार करताना आपण ओठातून हवा बाहेर फेकतो. फ वर्णाचा उच्चार करताना ओठासमोर मोरपीस पकडायचं आणि मग फ वर्णाचा उच्चार करायचा. अक्षरशः मोरपीस हलतं एवढी हवा आपण ओठातून बाहेर फेकतो. ब या वर्णाचा उच्चार गालावर आपण तळहात ठेवून ब असा उच्चार केला तर कंपन जाणवतात. नाकपुडीवर बोट ठेवून म्हणायचं म, आपल्याला कंपन जाणवतात. आपण आपलं सरळ ओघात शब्द बोलत असतो त्यामुळे ते कुठून कसे उच्चारले जातात याकडे आपलं तसं बारीक लक्ष नसतं. अशाच प्रकारे त, थ, द, ध, न हे वर्ण दाताच्या मागे विशेषतः पटाशीच्या दातावर जीभ लावून उच्चार करतो त्यांना दंत्यवर्ण म्हणतात. हे आपण सर्वांना ठाऊकच आहे. या वर्णामध्ये सुद्धा प्रत्येक वर्ण त पासून न पर्यंत उच्चार करताना एका विशिष्ट जागी जीभ दातामध्ये लावून उच्चारायचे आहे. पण उदाहरणार्थ त, थ एकाच ठिकाणून उच्चारतो पण थ चा उच्चार करताना हवा बाहेर पडते. द आणि ध चं पण तसंच आहे. न या वर्णाचा उच्चार करताना तर जीभ दातामागे लावून उच्चार करताना नाकातून उच्चार करतो. नाकाच्या हाडावर न वर्णाची कंपन जाणवतात. ट, थ, ड, ध, न ही वर्णमाला टाळूला जीभ उलटी मारून उच्चार करावा लागतो. सर्वात कठीण उच्चार ठ, ड, ढ, न आणि क, ख, ग, घ शिवाय श, स यांचे आहे. क, ख बोलताना घशात एकाच ठिकाणी उच्चार करतो पण उच्चार ऐकताना वेगळा ऐकू येतो. कारण किंचित हवा ख म्हणताना घशातून बाहेर येते. श आणि स हे वर्ण उच्चारताना फार मोठी एकसारखी तोंडातून हवा बाहेर पडते. ती कशी बाहेर काढायची हे आपल्याला ऐकू येतं. म्हणून ते अक्षर ऐकून त्याप्रमाणे आपण उच्चार करतो. पण मानसीला हे सर्व वर्ण म्हणजे अक्षर स्वरांचा कसलाही आवाज न ऐकता उच्चारायचे होते. प्रत्येक वर्ण कुठून कसा उच्चारायचा त्याची कंपन हवा दाखवून प्रत्येक वेळी उच्चार शिकवायचा होता. ही तशी महाकठीण गोष्ट. प अक्षर उच्चारल्यावर म अक्षर बोलतोय हे आपल्याला ऐकू येतं म्हणून समजतं. पण तिला हे नुसतं पाहूनच बाबा शब्द म्हणतोय की मामा हे फक्त ओठांची हालचाल पाहून न ऐकता ओळखायचं आहे. बाबा व मामा या दोन्ही शब्दांच्या उच्चारण करण्याची ओठाची हालचाल सारखीच होते. पण आपण ऐकतो म्हणून ते शब्द वेगळे आहेत हे ओळखू शकतो. बरं त्यातल्या त्यात जरा जरी 70% किंवा 80% पर्यंतचा बहिरेपण असेल तर थोड्या बऱ्यापैकी आवाज श्रवण यंत्रातून सततच्या सरावाने कानावर पडतो. पण 90%च्या पुढचा बहिरेपणा असणाऱ्या मुलांना श्रवण यंत्राचा तितकासा फरक पडत नाही किंवा त्याचा फायदा होत नाही. त्यांना सतत निरनिळ्या ठिकाणी उदाहरणार्थ गालावर, घशाखाली हवा तोंडातून फेकताना कंपन दाखवून
व जसे वर्ण शब्द बोलू ते पाहून बारकाईनं त्या शब्दांची हालचाल माझ्या तोंडाकडे पाहून लक्षात ठेवून तिला ते ओळखायचं होतं. यातील बारकावे मला जेव्हा समजले तेव्हा ही अशक्य गोष्ट शक्य होऊ शकते याची जाणीव झाली आणि हे किती अवघड आहे त्याचा धक्का बसला. शब्दांचा, वर्णाचा आणि स्वरांच्या या उच्चारातून होणारा सगळा व्यापार याकडे आपण पाहिलं तर सहजासहजी तिथं फारसं लक्ष नसतं आणि बारकाईने तर नसतं. कारण माणसाला जे वाणीचं आणि श्रवणाचं वरदान मिळालेलं आहे त्यात महत्त्व मूक किंवा बहिर असल्याशिवाय कळत नाही. एखादा अवयव आणि त्या अवयवाची किंमत तो नसण्यानं जेवढी कळते तेवढी तो असण्यानं कळत नाही. मानसीला शिकवण्यासाठीचं पाऊल खरं तर मी उचललं होतं, पण या सगळ्या किचकट संकल्पना आणि तेही एका लहान कोवळ्या जीवाला शिकवायचं हे मला कसं पेलवणार या विचारानं मी भयग्रस्त झाले होते. या सगळ्या गोष्टींचा विचार जरी करायला लागले तरी छाती दडपून जायची, छातीत धडधड वाढायची. मनाभोवती उगीचच एक भीतीचं वलय घोंगावत राहायचं. कसं करणार हे सगळं? कारण एखादी माहीत नसलेली भाषा न ऐकता ओळखायची आहे आणि ती भाषा न ऐकता बोलायची आहे ही किती कठीण गोष्ट आहे. मला संग्रामने सांगितलेल्या वाक्याची आठवण झाली. डॉक्टरने मानसीला ऐकू येत नाही हे सांगितल्यावर संग्राम मला म्हणाला होता, तू पूर्वी आपण दोघं भेटल्यावर मला नेहमी म्हणायचेस मला काहीतरी करायचंय, आयुष्यात जिद्दीनं उभं राहायचं आणि माझ्याकडे जी बुद्धिमत्ता आहे तिचा मला पुरेपूर वापर करायचा. तुला वेगळं काहीतरी करण्याची संधी या तुझ्या मानसीच्या रूपाने मिळाली असं समज आणि ते तू आव्हान म्हणून स्वीकार आणि करून दाखव. म्हणजे तुला कळेल की तू काहीतरी आपल्या लेकरासाठी करते आहेस. संग्राम हे वाक्य म्हणाला आणि मी ते आव्हान म्हणून स्वीकारण्याचा मनात निर्धार करू लागलो. धाडस होत नव्हतं. समोर काही वाट दिसत नव्हती. ध्येय काय आहे माहीत नाही. त्याचं फळ मिळेल की नाही काही सांगता येत नव्हतं. मानसी साथ देईल की नाही याची तर त्यावेळी कुठलीच शक्यताही दिसत नव्हती. पण मला संग्रामचं म्हणणं पडलं, खरंच मानसीचं हे व्यंग असेल तर त्या व्यंगाला आपण आधार होऊन तिचं ते व्यंग नाहीसं करत तिच्या जगण्याला चांगला आकार आणण्यासाठी आपलं टॅलेंट वापरू शकतो. तिच्या सुंदर जगण्याच्या निर्मितीसाठी आपण स्वतःला पणाला लावू शकतो. माझ्या उदरात तिनं जन्म घेतला, मी तिची आई आहे आणि त्याचा सर्वस्वी आधार फक्त मीच आहे. तिच्या व्यंगावर निराश होऊन मी दुःखी होणार आणि तिचं आयुष्यही दुःखी होणार. मग कष्ट घेण्याचं आणि ते पेलण्याचं सामर्थ्य माझ्याकडे मानसीची जन्मदात्री म्हणून नसेल तर ते दुसऱ्या कुणाकडे कसं असेल? ह्या व्यंगावरच औषध दुसरीकडे सहजासहजी कसं उपलब्ध होईल? ते माझ्या कष्टातच आहे. तिला शिकवण्यासाठी जे जे करता येईल त्यातच तिच्या जीवनाचा सुकर मार्ग आहे. अक्षरांची आणि स्वरांच्या उच्चाराची वाट अवघड असली तरी ती चालायला सुरुवात तर करावीच लागणार होती. मी जिद्दीनं ती वाट चालत राहायचं ठरवलं. मानसी आता 6 महिने सातत्यानं सराव करत असल्यानं हम्माचं चित्र दाखवलं व कुत्र्याचं चित्र पुढ्यात ठेवलं आणि विचारलं की हम्मा दे, भोभो दे. असं तिला मी म्हटल्यावर ती माझ्या ओठांची हालचाल पाहून बरोबर हम्माचं चित्र मागितल्यावर आणि भोभोचं चित्र मागितल्यावर कुत्र्याचं चित्र द्यायचे. कुत्रा शब्दाचा उच्चार कठीण आहे म्हणून मी तिला भोभो शिकवलं. आता ही 2 चित्र मानसी चांगली ओळखू लागल्यावर मग पपई, पतंग अशा प्रकारची जी ओठावरच उच्चार करायची आहे अशी सोपी सोपी फळांची, प्राण्यांची आणि भाज्यांची नावं एका आठवड्याला 2च आणि दिवसातून 3 वेळेला तिला मी शिकवत बसायचे. घरी कोणीही पाहुणे आले असले तरी त्यांचा पाहुणचार, घरातली कामं उरकत शिकवत राहायचं. पण तिचं शिकवणं कधीच एकदाही चुकवलं नाही. अगदी
अगदी मी आजारी पडले तरीही नाही. त्यामुळे सतत मी कामातच असायची. शिकवणं झालं की घरकाम आणि घरातली कामं आटोपली की शिकवणं सुरू. सुरुवातीला सोपे सोपे शब्द, फळांची, फुलांची, प्राण्यांची चित्र घेऊन तिला उच्चार शिकवू लागले. ती जेव्हा खंजिरी, डफ, डमरू या वाद्यांचे आवाज ओळखायला लागली तेव्हा मी ते ओळखू यावे म्हणून 8-15 दिवस दररोज पुन्हा त्यासाठी तासनतास वेगवेगळी वाद्ये वाजवून त्याच्या कंपनातली तीव्रता आणि त्यातील फरक याची जाणीव करून देऊ लागले. या प्रॅक्टिसनंतर ओठा शेजारी चित्र घेऊन पक्ष्यांचे आवाज, प्राण्यांचे आवाज काढून तिचा सराव घेऊ लागले. भोभोचा उच्चार करताना तिला बो आणि भो यातला फरक कळायचा नाही. ती बो बो असा उच्चारायची. त्यामुळे भ अक्षराचा उच्चार कसा केला जातो याचाही खूप सराव घ्यावा लागला. म्यावला ब्याव म्हणायची. भ हा वर्ण उच्चारणं इतकं कठीण आहे की ओठातून जोरात हवा मारून भ उच्चारल्याशिवाय जमतच नव्हतं. एखाद्या क्षणी शिकवता शिकवता माणसाच्या प्रतिसादातून काहीतरी गवसल्याचा आणि सापडल्याचा आनंद होत असताना आता पुढचं कसं गवसणार, कसं गाठणार, कसं निभावून नेणार याचीही धास्ती लागलेली असायची. तोंडातून हवा बाहेर काढणं हे मानसीला अजिबात जमत नव्हतं. म्हणजे फुंकर मारणं तिला येतच नव्हतं. मग ती प, फ, भ, म या वर्णाचा उच्चार कसा करणार? त्यासाठी तिला फुंकर मारायला शिकवायलाच पाहिजे होतं. या मुलांचा श्वासावर ताबा नसतो, मग ते कसं फुंकणार? मग मी मानसी पुढे मेणबत्ती पेटवून ठेवली व तिला मी आणि निखिलने फुंकर मारून बऱ्याच वेळा फुंकून दाखवले. पण तिला ते काही केला फुंकता येत नव्हतं. मग मी विचार केला की मेणबत्ती विझवायला फारच मोठी फुंकर मारावी लागते. म्हणून मग मी कागदाचे अगदी बारीक बारीक तुकडे केले आणि ते माझ्या तळहातावर ठेवले आणि मानसीच्या चेहऱ्यासमोर माझा हात धरून हळूच त्या कागदाच्या तुकड्यांवर फुंकर मारले. ते कागदाचे तुकडे कारंजासारखे इतस्तः उडाले. ते पाहून मानसी हसली. तिला खूप आनंद झाला. तिचा तो आनंद पाहून मलाही खूप आनंद झाला. मग मी परत ते सर्व कागदाचे तुकडे गोळा करून माझ्या तळहातावर ठेवले व मानसीला म्हणाले, फू 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 कर. मग ती परत करून दाखवलं. निखिलला फुंकायला लावलं. निखिलने जोरात फुंकल्यावर सगळे कागदाचे तुकडे परत छान उडाले. ती परत आनंदी झाली. पण तिला फुंकर मारायला लावली की ती तोंड अगदी जवळच हातावरच्या तुकड्याजवळ न्यायची आणि फुंकर मारण्याचा प्रयत्न करायची. पण तिला काही ते जमायचंच नाही. असं सारखं सारखं मी तिला फुंकर मार फुंकर मार फुंकर मार करून सांगायची. निखिलला फुंकर मारायला लावायची. पण मानसीला मात्र खूप प्रयत्न करूनही ते काही जमत नव्हतं. असेच रोजच्या प्रयत्नात 8 दिवस गेले. पण मानसीला किंचितही जमत नव्हतं. पण माझा हट्टी स्वभाव मी काही सोडत नव्हते. एके दिवशी आईकडे मानसीला घेऊन गेले. त्यांच्या घरी वॉशिंग मशीन आणलं होतं व त्याचं पॅकिंग काढत असताना त्या बॉक्समध्ये थर्माकोल होतं. ते थर्माकोल पाहिल्यावर माझ्या लक्षात आलं की ते कागदापेक्षाही हलकं आहे. त्यातल्या थोड्या थर्माकोलचा बारीक चुरा केला. तो चुरा माझ्या तळहातावर ठेवून त्यावर मी जोरात फुंकर मारली आणि जोरात फवारा उडाला. तसा थर्माकोल सगळीकडे उडाला. मानसीला आणखीनच आनंद झाला. म्हटलं ह्याचा मानसीकडून उपयोग करून पाहावा. बऱ्याच वेळा तिच्या पुढे हात धरून तिला फुंकर मारायला लावली. पण तिला काही जमेना. जवळजवळ 20-25 वेळा मी फुंकून उडवल्यावर तिला करायला लावलं. मी माझ्या हातावर चुरा ठेवून तिला फू कर मानसी फू कर असं सांगितलं. तिनं तिच्या जीवानीशी प्रयत्न केला आणि थर्माकोलचे 2 तुकडे अगदी तिथल्या तिथे हलले. मग काय, तिला एवढा आनंद झाला. तिच्या लक्षात आलं की 8 दिवसापासून मी जो खटाटोप करत होते ते नेमकं हे असंच करायचं आहे. मग माझ्या चेहऱ्यावरचा आनंद द्विगुणित झाला. मग जास्त जोर लावून थोडं पुढे पुढे थर्माकोल फुंकर मारून सरकवू लागली आणि तिचा
तिचा तिलाच आत्मविश्वास येऊन खूप आनंद झाला. ती हसून टाळ्या वाजवू लागली. असं वाटतं की ते क्षण कॅमेऱ्यामध्ये टिपून ठेवायला हवे होते. मनाच्या कॅमेऱ्यात तर ते कायमचे आहेत. आणि मग काय, 3-4 दिवसाच्या सरावाने मानसी सगळ्याच थर्माकोलचा चुरा फुंकून उडवू लागली. आता मी तिला कागदाचा चुरा फुंकून उडवून दाखवू लागले. त्याचा सराव करून घेऊ लागले. आता हळूहळू ती फुंकून ती उडवू लागली. आणि मग कागदाच्या सरावानंतर मेणबत्ती पेटवून तिच्या फोड्यात ठेवली. आणि काय जादू, मानसीने चक्क मेणबत्ती फुंकली. आम्हा दोघींना प्रचंड आनंद झाला. पायरीने केल्यामुळे तिला ते जमलं होतं. डायरेक्ट मेणबत्ती फुंकणं तिच्यासाठी शक्य नव्हतं. तिचं 6 वर्षाचं वय आणि कर्णबधिरता यामुळे ते अजिबात शक्य नव्हतं. कितीही प्रॅक्टिसने ते शक्य नव्हतं. पण थर्माकोल अतिशय हलकं असल्याने तिच्या किंचितशा फुंकरीने ते हलल्यामुळे तिला ती आयडिया आली आणि तिला ते सगळं जमलं. प्रयत्नांच्या पाठीशी सतत यश येतं